नमस्कार, हांव श्रीकांत वर्णेकर. म्हाका केन्ना फ्री टाइम मेळटा त्या टायमाक हांव विशेष करून हेल्थ रिलेटेड जो बी विषय आसात ते बद्दल हांव स्टडी करता. लकीली म्हाका ह्या फावटी स्टडी करता आसतना डॉक्टर रोशनी हेंचे बद्दल बरे तितले माहिती मेळ्ळी. डॉक्टर रोशनी जो आसा डायबिटीका भितर स्पेशलिस्ट आसा आनी ही अमेरिका भितर लगभग 20 इयर्स हिणें सर्व्हिस केला आसा. ते सोडून जेन्ना ती इंडिया येयली त्या टायमाक हिंदुजा हॉस्पिटल जो आसा एकदम फेमस हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटला भितर आनी ब्रिज कॅन्डी हॉस्पिटला भितर हे दोना भितर बी तिणें काम केलें आसा. आनी तिणें एक बुक बरयल्लो आसा टर्न अराउंड डायबिटीस म्हणून. आनी विशेष म्हणल्यार हिका प्री डायबिटीक आशिल्लें, म्हणल्यार डायबिटीक सुरू जालें. तिणें आपणाक डायबिटीस रिवर्स केलें. तेज नंतर तिणें लोकांक मोटिवेट करचें आनी लोकांक आहारा बद्दल जानकारी दिवचे हे सगळे करते आसा. म्हणल्यार सोशल सर्व्हिसाक आयला. तिणे जो सांगिल्लो आसा तेजे एक सारांश तिणे कितें सांगला हे सारांश हांव तुमच्या मुखार दवरता. सो तुमकां हे खूब इतले हेल्प जाता. आज सद्याक जगा भितर आमगेले देश भारत देश डायबिटीसा भितर नंबर 1 आसा. हे खूब दुःखाचे विषय. ओलंपिका भितर आमी फर्स्ट नंबरा भितर आसा म्हणून सांगल्यार हे एकदम आनंदाची गोष्ट आशिल्लो. पण डायबिटीसा भितर जगा भितर आमी फर्स्ट नंबर आसा म्हणून सांगल्यार खूब दुःखाची गोष्ट आसा. आनीक जनरेशन जेन्ना आमगेले आवय बापूय आशिल्ले त्या जनरेशना भितर लगभग 60 वर्सांचेर डायबिटीस पळोवंक मेळटाले. 60 वर्सां नंतर आतां आमगेल्या जनरेशना भितर लगभग 40 एजाचेर म्हणल्यार 20 वर्स कमी जाले. एक जनरेशन आनी एक जनरेशन येवंक आता 40 वर्साचेर आमी डायबिटीस जाल्ले पळोवंक लागला. आता आमगे चोरडाले जनरेशना भितर 20 वर्साच्या पोराक डायबिटीस आशिल्ले आमी पळोवंक लागला. म्हटल्यार एक जनरेशनाच्यान अनेक जनरेशन पर्यंत 20 वर्साचे फरक पडूंक लागला. हे इतले स्पीड वयता आसा तेज्या मुखार जनरेशनाक म्हटल्यार आमगे चोरडाले आमगे नातराल जनरेशनाक हे खप पावतले. तर हे कारण कितें म्हणल्यार मेन म्हणल्यार फुडा बद्दल आमकां नॉलेज नाशिल्ल्यान इतलें सगळें जावंक लागला. आमगेले देशा भितर व्हडले सायंटिस्ट आसात, इंजिनियर्स आसात, CA चार्टर्ड अकाउंट्स, वकील अशे शिकील सवरील भरपूर आसात. हे इंजिनियर जावचे का CA जावचे म्हणल्यार इजी काम न्ही. हेंकां ब्रिलियन्सी खूब हुशार वचचें पडटा. पण कितें जाला हे खंयचे एक शिक्षणा भितर तांकां फुडा बद्दल खंय बी माहिती दिली ना. तेज खातीर हे फुडा बद्दल तांकां नॉलेज ना. तेंगेल्या फिल्डा भितर तेणी एकदम अव्वल नंबर आसात. आनी आश्चर्याचें म्हणल्यार इवन MBBS कॉलेजाक सुद्दां फुडाक आनी आमगेले रोगाक कितें संबंध उरता हेजे बद्दल केन्ना बी शिक्षण ना. खाली मेडिसीन आनी डिसीजा खातीर तेंगेले टोटल लेक्चर उरता. सो खंयच्या एक एंगलान आमकां फुडा बद्दल नॉलेज येवन पावते ना. आता खंयचे एक न्यूज पळया, तो एक्टर तेगेलें नांव सैफ अली खान. ते सैफ अली खानान कितें उद्धार केला आमगेल्या देशा खातीर. तो एक्चुअली झिरो तो तेज पायन आमगेल्या देशाक कांय उद्धार जाल्लो कांय ना. पण ताका कोणकी चाकू मारले अशें कोणाकी चाकू मारले हे डेली चलते वता. पण तो न्यूज सकाळच्यान सांज पर्यंत टीव्हीचेर घातलेलो उरतात आनी तो न्यूज ऑलमोस्ट सगळ्याक खबर उरता. 100 लोकांक खबर उरता की त्याक चाकू घातलो. तितल्यान आमकां कितें फायदो आसा सांगा पळया. कांय फायदो ना. पण 36 इयर्सा फाटी सर डॉक्टर जेराल्ड रिवन हो एक सायंटिस्ट आनी डॉक्टर हेणें इन्सुलीन रेजिस्टन्स मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणल्यार सगळे रोगाक कारण इन्सुलीन रेजिस्टन्स 36 इयर्सा फाटी सांगिल्लें. पण अजून पर्यंत 100 भितर 99 लोकांक इन्सुलीन रेजिस्टन्स म्हणल्यार कितें म्हणून खबर ना. सो केन्ना इन्सुलीन रेजिस्टन्स म्हणल्यार कितें आनी ग्लायसेमीक लोड म्हणल्यार कितें हे 2 सब्जेक्ट तर तुमकां कळूं लागले तर डायबिटीस जावं BP जावं खंयचे लायफस्टायल डिसीज न्ही हो रिवर्स करचे एकदम सिंपल आसा. आतां एक इन्सुलीन रेजिस्टन्स म्हणल्यार कितें हेजे बद्दल तिणें खूब सुंदर करून एक्सप्लेन केल्लो आसा. आता तुमकां दिसचेलो जो पिक्चर आसा हो पिक्चर एक्चुअली डॉक्टर जेसन फंक म्हणून सांगल्यार हेणें
ईट टू बीट डायबिटीस म्हळ्यार तुम्ही समान फूड घेतल्यार डायबिटीसाक बीट करू शकतात. हें सुद्धा खूब इतले लोकांक मोटिवेट करता फुड्डान रिवर्स करू शकता म्हणून. हेने जो एग्जाम्पल दिल्लो आसा पळय तोच एग्जाम्पल डॉक्टर रोस्टीन बी दिवन इन्सुलीन रेजिस्टन्स म्हळ्यार कितें म्हण अगदी सुंदरकान एक्सप्लेन केलें आसा. तो एक्सप्लेनेशन हांव तुमकां दिता. आतां पिक्चरा भितर रेल्वे डब आसा. तो डब म्हळ्यार आमगेले बॉडी भितर आशिल्ले सेल्स आसात. 37.2 ट्रिलियन सेल्स आसात. ते डब म्हळ्यार सेल्स म्हण समजया. आनी ज्यो पोलीस आसात तेणी इन्सुलीन आनी वेरेज हे पब्लीक ज्यो आसात तेणी कार्बोहायड्रेट्स म्हळ्यार ग्लुकोज. जेन्ना आमी फूड घेतात तेतूंत भितर प्रोटीन उरता, फॅट उरता आनी कार्बोहायड्रेट्स उरता. तो कार्बोहायड्रेट्स कितें जाता ग्लुकोज कन्वर्ट जावन ब्लड्डा वयता. आनी कार्बोहायड्रेट्स म्हळ्यार लोक. आतां ते बोगी भितर कितें जाला 100 लोकच धरतात. हे बोगी तो रेल्वेचे डब आसा पळय तेतूंत भितर 100 लोक धरतात. पण आतां कितें जाला हांगा येयला कितले 200 लोक. आनी ते पोलीस कितें करतात इन्सुलीन तेणी तेका भितर धुकळूंक ट्राय करतात. पण केन्ना तुमगे 100चे डब आसा हांगा 200-300 लोक येयला तेणी कशें करून तेका भितर घुसयताले. एक 10 लोकांक घुसय तेज नंतर घुसोवंक जायना. नंतर तो डब क्लोज जातालो आनी ट्रेन वयतले. तेन्ना कितें जातालें पोलीस बी थंय उरतले आनी आशिल्ले बी ते पब्लीक बी थंयच उरतले. म्हळ्यार तेणी एक्स्ट्रा आसा म्हणून. तशेंच आतां समजया आतां हे आमगेले बॉडी म्हण समजया. हेतूंत भितर 5 लिटर रगत उरता. आतां एक असले एक चमच आसा न्ही एक चमच म्हळ्यार 5 ग्राम जर हेतूंत भितर आमी घातले तेन्ना रिडींग 100 दाखयता. ब्लडा भितर केन्ना 5 ग्राम शुगर उरता तेन्ना रिडींग 100 दाखयता. तुमगेले ते डायबिटीसाचे तुमी चॅकअप करता पळय तेन्ना 100 दाखयता. तेच असले 2 चमचे तुमी साखर जर हेतूंत भितर घातले म्हळ्यार 10 ग्राम जाले म्हणून तेन्ना तुमगेले रिडींग 200 दाखयता. तशेंच 3 चमचे साखर तर हेतूंत भितर घातले हे 300 दाखयता. 4 चमचे तर ब्लडा भितर म्हळ्यार 20 ग्राम तर साखर तर उरत तेन्ना तुमगेले रिडींग 400 दाखयता. तशें जाल्यार बाकीच लोकांक अशें कित्याक जाणा समा आशिल्ल्या लोकांक डायबिटीस नाशिल्ल्याक तर डायबिटीस ज्यो आसा पळय एक 2-3 दिसा भितर जावचें न्ही. 15, 20, 25, 30 कशें तुमी ते फुड्डाची तुमगे हॅबीट उरता त्या लेकान 20 वर्सां जावंक शकता 25 वर्सां. म्हळ्यार तुमी खाल्ले न कळत भितर वचून वयते तुमगेले कार्बोहायड्रेट्स जे आसा म्हळ्यार ग्लुकोज जे आसा ते आसा इन्सुलीन रेजिस्टन्स जाता. तेजे नंतर परिस्थिती अशी येता की म्हळ्यार ते स्टोर करूं जागून ना. मसल्सा भितर स्टोर जाले नंतर लिव्हरा भितर स्टोर जाले नंतर खाली ब्लड एकच उरता. तेन्ना 5 ग्रामा वयर तुमी घेतले की तुमगेले रिडींग जास्त दाखोवंक लागता. तर मागीर कितें जाता लोकांक ना आपूण शुगर खाना साखरच सोडली आपणान. आतां साखरी अंश खंय उरता कसल्या भितर उरता ही कल्पना लोकांक ना. थोडं कितें जाता हेजे पयलीं आमी ग्लायसेमीक लोड म्हळ्यार कितें म्हण कळ्ळां न्ही हे फुड्डा बद्दल तुमकां इजिली कळटा. ग्लायसेमीक लोड म्हळ्यार खंयचेय एक फूड आमी घेतले नंतर तो कितले स्पिडान ब्लडा भितर ग्लुकोजा प्रमाणे वाडयता हेका ग्लायसेमीक लोड म्हणटा. म्हाजे कडेन लगभग 150 ग्लायसेमीक लोडाचे चार्ट आसा. तो चार्ट जाल्यार हांव तुमकां दिता. कोणें तरी म्हाका वॉट्सॅपाचेर कॉन्टेक्ट केल्यार तो चार्ट हांव तुमकां दिता. कितें आसा हर एक फुड्डाचे ग्लायसेमीक लोड अलग अलग उरता. फॉर एक्झाम्पल शुगराचे जो ग्लायसेमीक लोड जो आसा 65 आसा म्हळ्यार तो 65 स्पिडाचेर आमी खाल्ले तो ब्लडा भितर ग्लुकोज जाणयता. तशेंच जो रायस शीत जो आसा तेजे ग्लायसेमीक लोड जो आसा तो आसा लगभग 60. तसो जाल्यार लोक कितें करतात थोडे लोकांक खबर ना आनी थोडे लोक म्होंव खाता म्हणटा. म्होवाचे ग्लायसेमी लोड जो आसा 52 आसा. आनी थोडे लोक रायसा बदली ब्रावन रायस म्हणून यूज करतात. ब्रावन रायसाचे ग्लायसेमीक लोड जो आसा 42 आसा. आनी थोडे लोक रागी वापरतात. रागीचे 43 आसा. ग्लायसेमीक लोड रागी जो आसा 43 आसा. आनी थोडे लोक बाजरा रोटी करून खातात तेजी 41 आसा. आनी थोडे लोक जळाचे भाकरी करून खातात तेणी 40 आसा. आनी थोडे लोक मिलेट्स म्हण खूब सद्या फेमस जाले मिलेट्स म्हणून
तेजे बी लगभग 35 ग्लायसेमिक लोड आसा. आनी मल्टीग्रेन म्हण थोडो 5-5 किलो मल्टीग्रेन घेवन येतात, तेजे ग्लायसेमिक लोड 50 आसा. आनी सकाळ उठून थोडो फोव खातात, ते खबर ना की फोव कितले डेंजर म्हणून. 79 तेजे ग्लायसेमिक लोड आसा. म्हणल्यार साखरी पेक्षा जास्त तेजे भितर शुगर उरता. हे लोकांक तेजे बद्दल नॉलेज ना, फुडा बद्दल नॉलेज ना. आनी तशेंच कॉर्नफ्लॅक म्हणून येता, तेजे 80 आसा. आनी शाबुदाणो जो आसा पळय, शाबुदाणाचे बारीक धव्य होमिओपॅथी गुळी अशी उरतात, तेजे 77 आसा. आनी सगळे नमुने तुम्ही खंयचे बिस्कीट घेया, ते सगळे बिस्किटाचे ग्लायसेमिक लोड आसा 40 एबोव आसा. तस जाल्यार आमी आमगे डायबिटीज तर रिवर्स करत जाल्यार ग्लायसेमिक लोड जो आसा हो 25 म्हळ्यार फुल्ल डेचे ग्लायसेमिक लोड आसा पळय, ते 25 भितर दवरल्यारच आमगेले शुगर रिवर्स जावंक शकता. पण आता तुम्ही सगळे हांवें सांगिल्लें आसा न्ही, ते सगळे 100 ग्रामाक 40, 50, 60, 70 अशेंच आसा. ती 100 ग्राम तरी घेतले, दिसातल्या 100 न्हय, तुम्ही काय ना म्हणल्यार पाव किलो तरी सकाळच्यान सांजे पर्यंत पाव किलो मिनिमम धरया, पाव किलो धरया. पाव किलो धरले तरी साधारण ग्लायसेमिक लोड कितले जाल्यार 200 पर्यंत पावता, 100 वरच पावता. पण आमकां जाय 25 सकल. तस जाल्यार ग्लायसेमिक लोड 25 सकल दवर जाल्यार कितें करूं जाय, तेजी तुमकां थोडे आयडिया उरूं जाय. खंयचे व्हेजिटेबल्स तुम्ही घेया, तेतूचे ग्लायसेमिक लोड 3 भितर उरता. पालक जावं का मेथे भाजी उरूं, खंयचे ग्रीन व्हेजिटेबल्स, तांबड भाजी उरूं, खंयची, हे सगळ्याचे ग्लायसेमिक लोड जो आसा हो 3 सकल आसा. आनी वेरेज चिकन जावं, तुमगेले फिश जावं, एग, घी आनी ऑर्गेनिक ऑयल जो आसा पळय, तेजे सगळे ग्लायसेमिक लोड 0 उरता. हितूंतल्यान तुमगे शुगर अजिबात वाडना. तसान जेन्ना तुमकां फुडा बद्दल नॉलेज येता तेन्ना खंयची खाला आपणा शुगर वाडटा, खंयची खाला वाडना, हे सगळें तुमकां नॉलेज ऑटोमॅटीक येता. तसान ग्लायसेमिक लोड म्हणल्यार तुमकां पयलीं कळूं जाय आनी त्या प्रमाणें तुमी वचूं जाय. तसान हांवें आतां हो विशय कळ्ळो म्हणटालो तुमकां. तेजे खातीर हांव तुमकां चार्ट दिता. चार्टा बद्दल काही प्रॉब्लेम ना. कोण म्हाका वॉट्सॅपाचेर कॉन्टॅक्ट करतात, म्हागे नंबर दिल्लो सांगा, तांकां सगळ्यांक हांव चार्ट दिता. पण चार्ट घेवन तुमी सर्च करून घेवन सगळें करूंक तुमकां इल्लें कठीण जातलें. तेजे खातीर आमी एक श्री शुगर कंट्रोल आटा म्हणून एक रोटी करचेले पावडर रेडी केला. तेजे ग्लायसेमिक लोड 5 पेक्षा कमी आसा. 100 ग्रामाक शीताचे 60 जाल्यार आमगेले ज्यो रोटीचे आसा 5 पेक्षा कमी आसा. ते कशें काम म्हळ्यार तेतूंत भितर आमी वॉटरमेलन सीड्स वापरतात. तेजे ग्लायसेमिक लोड जो आसा 0.45 म्हळ्यार एक बी ना, अर्ध आसा. आल्मंड वापरतात. आल्मंडाचे ग्लायसेमिक लोड जो आसा 1 आसा. 60 खंय आनी 1 खंय पळयात. तशेंच ड्राय कोकोनट आमी वापरतात, तेजे 1.8 आसा, म्हळ्यार 2 बी ना. आनी तशेंच सोया वापरतात, तेजे लगभग 3 आसा ग्लायसेमिक लोड. तेज नंतर सनफ्लावर सीड्स वापरतात, तेजे 3.6 आसा. तेजे भायर पंपकीन सीड्स वापरतात, तेतूंत भितर 5.7 कितें तरी आसता. तेजे टोटल करून सरासरी केल्यार 5 सकल ग्लायसेमिक लोड उरता. तसान 100 ग्रामाचे 6 रोटी जातात. तुम्ही भाजेभर, तुपाभर अशें करून कितशें खाल तरी तुमगे ग्लायसेमिक लोड जातले कितका म्हळ्यार अख्खा दिसाक तुमगे ग्लायसेमिक लोड 5 उरतले. तितूंतल्यान फायदो कितें जाता काय म्हण सांगला तेन्ना. आनी आमी आतां तेजे पयले एक सांगचें म्हळ्यार तिणें कशें रिवर्स केले, डॉक्टर रोशनीन कशें रिवर्स केलें काय म्हण सांगल्यार ग्लायसेमिक लोड कमी आशिल्ले फूड तिणें घेतले आनी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलें. आनी 10 वर्स जाले ती शीत जेवते ना. तेच आमी आमगे क्लायंट्साक सांगता करतात. तसान तुमी खावन एक 6 चपाती खावात सकाळच्यान सांजे पर्यंत. 6 चपाती खावन भाजी, एग, चिकन, फिश हे सगळे खाल्यार तुमगेले 5 वयर ग्लायसेमिक लोड वतना. तुम्ही 25 पर्यंत करूं हरकत ना, पण 5 सुद्दां जावन तुमगे ग्लायसेमिक लोड तेन्ना जाता बेनिफीट कितें काय म्हण सांगल्यार HbA1c तुमकां खबर उरतलें किंवा हे रेड ब्लड सेल्स तितूंत भितर केंपो रक्तकणागळो तेका
शुगर चिटकयल आशिल्ल्यान ते HbA1c टेस्ट केले तेन्ना एक्चुअली 5.7 येवं जाय, थोडो काल 7, 8, 9, 10 अशें उरता. तो कितें जाता काय म्हणल्यार आमकां तेन्ना एनर्जी खातीर जाय आशिल्लो सगळे ते रेड ब्लड सेल आशिल्ले चिटकल सगळे ते हे यूज करूं लागता, बॉडी यूज करूं लागता. लिव्हरा भितर स्टोर आशिल्ले शुगर यूज करूं लागता. अशें करून आमगेले बॉडी भितर आशिल्लो तो एक्सेस ऑफ शुगर आसा पळय तो सगळे खाली जाते वयता. तो 3 म्हयने जावत, 6 म्हयने जावत, 9 म्हयने, डिपेंड अपॉन तेंगेले HbA1c. अशें करून तुमगेले शुगर जो आसा बॉडी भितर तो ग्रॅज्युअली कमी जाते. तुमगेले ग्लायसेमिक हे तुमगेलो HbA1c जो आसा तो 5.7 भितर येता. एक पटी 5.7 येयले तेन्ना थोडे दीस ते करेक्ट रेग्युलर पाळण घेना नंतर हळू ते कशें शीत जावं का बाकी फूड ॲड करचे ते सगळे आमी तुमकां नॉलेज दितात. तेच बरोबर एक्सरसायज बी आमी शिकयतात. सो डॉक्टर जावन घेवन सुद्दां पळया तिका शुगर आशिल्ले तिणें सुद्दां फूड आनी स्ट्रेंथ ट्रेनिंगान रिवर्स केलें. तशेंच 100% म्हणल्यार 100% हे शुगर रिवर्स करूं जाता, पण पाळूं जाय, समा पाळूं जाय. आमी कितें सांगलें आसा तें पाळूं जाय. थोडो काल संशय कितें जाता, आतां हांव हे ना डायबिटीस ना, आमी सुद्दां हे घेवं शकता काय म्हणल्यार 100% घेवं शकता. म्हाका ना BP आसा ना शुगर आसा, खंयचेय प्रॉब्लेम ना, पण हांव डेली रातीन 2 चपाती आमगेले फूड हेजी खाता, श्री शुगर कंट्रोल खाता आनी दनपारचे 1 चपाती खाता. कित्याक म्हणल्यार म्हागेले एज 65. आतां हांवें कॅर घेवंकूच जाय. केन्ना कितें प्रॉब्लेम येता म्हणून सांगूंक जायना. तसा ना उजो पडचे पयलेच बांय खणूं जाय. उजो पडले नंतर बांय खणून कांय उपयोग ना. तसा आमी इल्ले केअरफूल उरूं जाय. हांव तसा सगळ्याक रिक्वेस्ट करता जो हेल्दी आसात तेणी सुद्दां हळू शीत कमी करता या. कित्याक म्हणल्यार पळय 60 वर्साचे लोकांक BP हे आशिल्ले, BP शुगर बिगर आशिल्ले तर 20 इयर्साची येवन पावला. तसा इल्ले केअरफूल रावा. आनी हांव म्हागेलेच आटा घेवन तुमी रोटी खावंक जाय म्हणना. तुमी तयार करता, तुमी बी तयार करूं हरकत ना, कांय बेजार ना. इनग्रेडियंट्स तर हांवें सांगिल्ले आसा, तुमी बी खावंक प्रॉब्लेम ना, पण केअरफूल रावा. ग्लायसेमीक लोडा चार्ट हांव तुमकां दिता. खंयचे ग्लायसेमीक लोड कमी आसा तेच फूड तुमी वापरा आनी हेल्दी रावा. हांव जिम करचेला सुद्दां सांगता. जिम करचेलाक हांव एक एडवायस दिता की 70 पेक्षा वयले जो ब्रँड आसात ते सगळे तुमगेले फेक आसात. कित्याक म्हणल्यार ते केमिकल टेस्टा भितर सगळे फेल केल्ले आसात. ते पयशा खातीर 4-4 हजार 3-3 हजार अशे रेट लायन घेना. थंय बी एक लूट सुरू जाला. तसा ना तेणी सुद्दां 1 म्हयन्याक 1 पाकीट घेवन तेजे माल्ट करून बी पिवूं जाता. आनी पयलीं स्टार्टिंगाक आमी करता आसतना कितें जालें काय म्हणल्यार हेजे रोटी इल्ले बुळबुळसाण आशिल्ले आनी थोडे काळपट बी येताले. नंतर आनी परतल्यान आमी केमिकल टेस्ट करून आनी हेतू भितर थोडे चेंजेस करून घेवन तेज्यानी हे ग्लायसेमीक लोड कमी सारकन घेवन नवीन फॉर्म्युलाच्यान आतां केला. चपाती कलर बी सेम आमगेले नॉर्मल चपाती भशेन कलर येता. टेस्ट बी नंबर 1 आसा. सो एक फावटी ट्राय करा. मेन म्हणल्यार ते आमगेले ऑफरा हरकत ना, ते कांय संबंद ना, पण ग्लायसेमीक लोड कमी आशिल्ले फूड घेयात, हेल्दी रावा आनी फिट राहा. भारत माता की